तेव्हा आता याला नक्की कोण जबाबदार आहे हा प्रश्न तर अनुत्तरित आहेच, पण आता रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर या अनुषंगानं काय नेमक्या पुढे घडामोडी घडतायत ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। यानंतर राजकीय गोटातून बातमी। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी मोठा दावा केला। रश्मी ठाकरेंमुळेच शिवसेनेमध्ये उठाव झाल्याचा दावा गोगावलेंनी केला। एवढंच नाही तर मवियाच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं सर्व आमदारांना वाटत होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं यामागची कारणं नंतर समोर आल्याचं गोगावलेंनी सांगितलं। तर रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळेच आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिल्याचा दावाही गोगावलेंनी केला। गोगावलेंच्या या दाव्यामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा तापलंय। स्त्री शक्तीचा आम्ही आदर करतो, काही त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं। आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं, आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं। म्हणून आम्ही बोलतो की ज्या वेळेला आम्ही एकत्र होतो, ज्यावेळेला आघाडीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं जवळजवळ सगळ्या आमदारांना वाटत होतं, परंतु कुठे माशी शिंकली काय शिंकली हे आपण सगळ्यांनी पाहिलं, आणि म्हणून करता आम्हाला ते बोलावं लागलं। जर त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर हे असा विस्कळीतपणा झाला नसता, म्हणून आम्ही काल बोललो होतो।